पहिल्या चेंडूवरती प्रहार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो डीप एक्स्ट्रा कव्हरला क्रॅक करून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. रन जब मिलेंगे 4 तभी तो होगा बेडा पार. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 4. श्री गणेशा झाला टीमचा. स्लोअर चेंडू गतीमध्ये परिवर्तन आपण पाहू शकतो. हलक्या हातांनी खेळला आहे फक्त आणि फक्त दिशा दाखवली. कव्हर रिजन मधून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडूचा वेध घेत आहे ते म्हणजे क्षेत्ररक्षक. अप्रतिम क्षेत्ररक्षण जो मात्र क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बघता बघता 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट जी मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 6 धावा धाव फलकावरती. यापुढील होणारा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल संस्कृती ट्रान्सपोर्ट पावशेवाडा सचिनजी पावशे साहेबांचा संघ आहे आणि ते फाईट करतील अगेन्स्ट टीम जय हनुमान क्रिकेट संघ भिसोळ. हे 2 टीम्स इन ॲक्शन आपण पाहू शकतो पुढील मॅच मध्ये. अप्रतिम गोलंदाजी. चेंडू सबमरीन आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहतो. वेग आणि वेग इथे मात्र छाप सोडत आहे. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केला आहे. आपण पाहू शकतो पहिली गोल्डन विकेट कॅरी केली आहे ती म्हणजे गोलंदाज राजेश यांनी. रोशनची केळी संपुष्टात. आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये होत आहे वाघाची शिकार. फलंदाजाला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. बॅट्समन रोशन बॅक टू द डगआउट. पलवेन्ना यांना आपण पाहू शकतो स्कोरच्या भूमिकेमध्ये. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज राजेश यांच्या माध्यमातून ब्रेक थ्रूची गरज होती. रोशनचा मोठा मासा गळाला लावलाय. बिग फिश डाऊन जो मात्र केला आहे. तिसऱ्या 7 धावा. येस 7 धावा. टेक्निकल इश्यू. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ निघून सीमारेषा पलीकडे. आपण नक्कीच पाहिला त्या आपण पाहू शकतो की षटकार एकवटला गेलाय. धावसंख्या धाव फलकावरती डबल डिजिट मध्ये जाईल. प्रेमच्या माध्यमातून जो मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती येईल ती म्हणजे 1 गडी बाद 13. 13 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. आणि नक्कीच मोहिली विपक्ष VM ग्रुप 10 गाव मध्ये चालू असलेली चुरशीची लढत दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल. फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय पण येस मिस टाइम झालेला होता आणि फलंदाज बाद होत आहेत. संघाला लागलेला झटका क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. प्रेमची केळी संपुष्टात. प्रेमला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. बॅट्समन बॅक टू द डगआउट.
ब्रश होतोय. अप्रतिम गोलंदाजी, चांगला क्विक रिप्लाय दीपराजच्या माध्यमातून जो मात्र पाहायला मिळतोय. संघाचा अकाउंट इथे मात्र स्थिर आणि स्थगित जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी दीपराजच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल या चेंडूवरती. ब्लॉक होलचा वेध घेतलेला चेंडू, फुल लेनची डिलिव्हरी होती, ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता अलॉंग द व्ही, प्रयत्न फसला. आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारची गोलंदाजी दीपराजच्या माध्यमातून प्रयत्न करतायत, पण प्रयत्नांची पराकाष्ठाची मात्र नक्कीच आपल्याला नाही होत आहे अशी पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित 17 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. वाईट चेंडू, वाईट बॉल. आपण पाहू शकतो अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन द बोर्ड, 18 धावा या धाव फलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. जर पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाजी जी मात्र दीपराजच्या माध्यमातून चौकार, त्यानंतर 2 डॉट चेंडू आणि आता हा अव्वांतर धाव वाईट. स्लोअर चेंडू गतीमध्ये परिवर्तन, रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरीचा मुजाहिरा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण प्रकारे चकित करणारी गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू गुड लेंथवरती पडल्यानंतर थोडासा उडला आणि त्यानंतर नक्कीच फलंदाज बीट झाले. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवला आणि निर्धाव चेंडूची बघता बघता समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित 2 गडी बाद 18. दिशाहीन गोलंदाजीचा मारा, पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा मिळतील अवांतर. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल. 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू झालेले आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या षटकातील शिल्लक आणि नक्कीच ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये याची देखील नोंद करून घ्यायची. सामना 4 षटकांचा असेल. मिड इनिंग्समध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल. बॅकफुटला जाऊन चेंडूला आडव्या पट्ट्याने खेळला आहे. पाहू शकतो सिंगल असेल तिथं डबल धावेचा प्रयत्न. 40 धाव कंप्लीट केली आहे. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या पुढे सर्केल जाऊन पोहोचेल. 21. चांगली रनिंग बिटवीन द विकेट चित्त्याच्या वेगाने आणि सशाच्या चपलाईने अलॉंग द विकेट. जीवन आणि जय दौडत असताना आपण पाहू शकतो थेंबे थेंबे तळे साचे, त्याप्रमाणे नक्कीच एक एक सिंगल आणि डबल घेऊन मोठ्या धावेचा पाठलाग करत असतील म्हणजे टीम. प्रथम बॅटिंग करत असताना मोहिली. चेंडू बॉडीला ब्रश होतो, बिगिट करायचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला टिपवायचा प्रयत्न होता. आपण पाहू शकतो थ्रो करला होता. नक्कीच अनसक्सेसफुल अटेम्प्ट होता. चांगल्या प्रकारची कामगिरी जी मात्र बॅकिंग करत असताना आपण पाहू शकतो लॉंग ऑन क्षेत्रामधून तत्पूर्वी 2 धावा एकवटल्या गेल्या. जिथे धावा पाहिजे होती 1, तिथे धावा मिळाल्या 2. नक्कीच क्रिकेटमध्ये धावा बनवणं फार महत्त्वकार्य असतो, पण त्यापेक्षा महत्त्वकार्य तो म्हणजे धावा डिफेंड करणं आणि ती धावा इथे मात्र डिफेंड होतील का ते ना वेळच सांगेल. कारण नक्कीच धावा 2 डिफेंड झाल्या जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 मॅचेसमध्ये धावा डिफेंड केल्या गेल्यात. नक्कीच 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजेच 2 गडी बाद 23 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम मोहिली विपक्ष VM ग्रुप दहागाव मध्ये चालू असलेली चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये. बिग मॅच, बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा आणि हाय व्होल्टेज सामन्याचा मुजाहिरा आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायची विनंती असेल. VM ग्रुप दहागाव गॅदर व्हायचं नाही, गॅदर झालेले आहेत.
आणि येस नशिबाची मिळते 7. चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतील 4. हा होता दमदार स्ट्रोक, नशिबाचा चौकार. कॅमेरामॅन जवळ जी बारीक मुलं आहेत त्यांना विनंती असेल आपण खाली उतरायचे. पुन्हा एकदा अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर बनेंगे दर्शक और दर्शक बनेंगे फिल्डर, क्योंकि गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने मारा एक बेहतरीन छक्का. 6 रन. नक्कीच प्रतिहल्ला चढवला आहे तो म्हणजे गोलंदाजावरती फलंदाज जीवन यांनी. जीवनच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी. एकेरी किल्ला हा मावळा लढवत आहे. धावसंख्या धावफलकावरती असेल ती म्हणजे 39. एकदा अप्रतिम गोलंदाजी. क्विक रिप्लाय देत असताना षटकारावरती डॉट चेंडूनी आपण पाहू शकतो वेगवान गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चेंडू पडल्यानंतर गुडलँड स्पॉटवरून काहीसा खाली राहतोय. सबमरीन डिलेव्हरी आणि इथे मात्र गती आणि पूर्ण प्रकारे बाउन्स बीट करत आहे ते म्हणजे फलंदाजाला. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित 39. 39 रन्स ऑन द बोर्ड. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅटीची कडा आणि आपण पाहू शकतो नक्कीच चुकीची कॉलिंग होती आणि चुकीची कॉलिंग आपण पाहू शकतो. मैदानाच्या आतमध्ये एकही धाव एकवटली गेली नाहीये. रनआउटची संधी होती, रनआउटची संधी देखील हुकली. धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा स्थिर आणि स्थगित. याला म्हणतात क्रिकेटचा C4 कंट्रोल आणि तो C4 कंट्रोल मैदानाच्या आतमध्ये दाखवला आणि C4 कमबॅक जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला ऍडजस्ट केलाय. इथून मात्र चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4 और जब रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेड़ा पार. चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार. नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती षटक गोलंदाज अमोलच्या माध्यमातून मार्गस्थ असेल. 6 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. 4 षटकांचा पूर्वार्ध आणि 4 षटकांचा उत्तरार्ध त्यामध्ये नटलेलं क्रिकेटचं संग्रामी नाटक आपण अनुभवत आहोत या वरप नगरीमध्ये. नक्कीच उल्हास नदी एंड कडून टाकतील ते म्हणजे अमोल. शेवटचं षटक 2 एंडचा वापर केला आहे. चेंडू बॉडीला ब्रश होते. अप्रतिम गोलंदाजी. बॉडी लाईन इथे मात्र फॉलो करत आहेत. लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव ऍड होईल. धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजेच 44 धावा धावफलकावरती. मिनिमम टू मिनिमम 55 रन्स बनवावे लागतील 4 षटकांमध्ये जर एक अप्रतिम टार्गेट जो मात्र बनवायचा असेल तर. पण किती धावा बनतील येणारा वेळच सांगेल. धावसंख्या धावफलकावरती असेल ती म्हणजे 44. 44 रन्स ऑन द बोर्ड. 44 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेट. अप्रतिम गोलंदाजी. इथून मात्र बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न होता आपण पाहू शकतो. व्हाईट बॉल जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. दिशाहीन गोलंदाजीचा मुजाहिरा मैदानाच्या आतमध्ये अमोलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव एकवटली गेली पण त्यानंतर अवांतर धाव जी मात्र ऍड झाली आहेत खात्यामध्ये. धावसंख्या धावफलकावरती असेल ती म्हणजे 45. 45 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट.
ते मात्र शफल होऊन खेळले आहेत. आपण पाहू शकतो फलंदाज बाद. शॉर्ट फाईन लेगमध्ये असलेले क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही. मॅचमध्ये पकडला जातोय झेल आणि फलंदाज होत आहे फेल. जीवनची खेळी संपुष्टात. संघाला लागलेला झटका क्रमांक तिसरा 45 या आकड्यावरती आपण पाहू शकतो फलंदाज बाद. आणि येस गणेशजी मोरे साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि टॉस देखील करणार आहोत. यापुढील सामना असेल जय हनुमान क्रिकेट संघ बिसोल विपक्ष संस्कृती ट्रान्सपोर्ट औशेपाडा या दोन टीममध्ये हा सामना आहे. तर दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल की आपण टॉससाठी देखील यायचं आहे. आणि आपल्या व्यासपीठावरती सुभाषजी गोंदले साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील इथे आपण सन्मान करतोय. आणि राहुल भोईर यांनाच विनंती असेल की आपले शुभ हस्ते सुभाष गोंदले साहेबांचे इथे आपण
शुभ सन्मान करायचा आहे. विद्यमान सामना सुरू आहे. 24 चेंडूंमध्ये 48 धावांचं लक्ष ठेवलंय मोहिल या संघाने VM ग्रुप दहागाव या टीम समोर. 12.00च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी VM ग्रुप दहागाव या टीमला. टॉससाठी इन्व्हाइट करतो पावशेपाडा टीमचे कॅप्टन आणि विनंती असेल भिसोळ संघनायक त्वरित या आपण टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. भिसोळ विपक्ष पावशेपाडा. जय हनुमान क्रिकेट संघ भिसोळ विपक्ष संस्कृती ट्रान्सपोर्ट क्रिकेट संघ पावशेपाडा या दोन टीममध्ये यापुढील हा सामना असेल. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना आणि आजच्या दिवसातील हा चौथा सामना असेल. आणि व्यासपीठावरती सन्माननीय स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय रमेशजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना आहे भिसोळ विपक्ष पावशेपाडा. नक्कीच आपण टॉस करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. पुन्हा एकदा कॉइनला फ्लिप करायचंय. कॉल असेल तो म्हणजे भिसोळ संघाचा. छापा कॉल आहे. काटा आहे तर पावशेपाडा संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन कळवायचंय. बॉलिंग. नक्कीच पुढे होणाऱ्या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. गोलंदाजी करायचा डिसिजन घेतलाय तो म्हणजे टॉस जिंकून पावशेपाडा संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तो म्हणजे जय हनुमान भिसोळ संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ गारिवली रोशन संते. थँक्यू. थँक्यू सो मच प्रसन्न. पहिल्या चेंडूवरती तो चौकार. 48 धावांचं लक्ष आहे आणि चौकाराने श्री गणेश करतोय फलंदाज राजेश. बिग हिट करण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड हिट गॅप शॉट सिलेक्शन आहे. एकदम तर कंप्लीट केली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होत आहे आणि तोपर्यंत मिळते त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट. अजून एक चांगला स्ट्रोक स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. या संघासमोर सामना अतिशय महत्त्वाचा सुरू आहे कारण की जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली या सामन्यावरती. हाफ ट्रॅकर आपण पाहतो ऑन द टॉस करण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग आहे आणि चेंडू पडतोय नो मॅन्स लँड झोन मध्ये आणि तोपर्यंत मिळतायत या 2 धावा. थोडासा नाराज होतोय रोशन देखील कारण की झेलची शक्यता होती या चेंडूवरती. तोपर्यंत मिळतात 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 13 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 48 धावांचं लक्ष्य आहे आणि त्याला चोख प्रत्युत्तर देताना आपण पाहतोय दहागाव टीमला. विशाल मिरकोटे
यांचा संघ आपण पाहतोय, राजेश मिरकुटे यांचा संघ आपण पाहतोय. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. यावेळी हुक करतात, गॅप शॉट सिलेक्शन, इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 17 धावा, बनवायचेत 48 धावा. उर्वरित समीकरण, येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. धागाव टीमला फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय, स्वप्नवत सुरुवात करून दिलीये राजेश आणि फलंदाज. यावीस अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. भावार्थे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय रोहितभाई भोईर स्मृती चषक 2022. यावेळी ऑन साइडला स्क्वेअर विकेट चेंडू खेळलाय, एक धाव तर कंप्लीट केली, गॅप मध्ये आहे, दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 पुढे सरकेल, आपण पाहू शकाल 23 धावा धावफलकावरती. टीट फॉर टॅट, जसं तसं उत्तर दिलं जात आहे, ईट का जवाब पत्थर से. यावेळी फक्त फ्लिक केलं ऑन साइडला, एक धाव तर कंप्लीट केली, चेंडू ट्राउल होतोय फाईन लेगच्या दिशेने आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती, अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजूनही 24 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज भगवान ऑन स्ट्राईक. फुल टॉस चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल केला ड्रॉप. आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, सातत्याने चुका केल्यात या मैदानावरती मोहिली संघाने आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चुकीचं रूपांतर चौकारामध्ये झालंय. जिथे फलंदाज बाद झाला असता तिथे मात्र मिळते हे जीवनदान आणि धावसंख्या 28. यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, एक धाव मिळते चेंडूवरती. 55 लेग बाईटचा येतोय. धावसंख्या 1 पुढे सरकेल 29. जिंकण्यासाठी 19 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 13 चेंडू आणि 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मेन पंच आहेत संजय सुतार सर आणि स्क्वेअर लेगचे पंच आहेत दैवत वेलेकर सर.
यावी सापंबूल करतो क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव तर कंप्लीट केली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15.00 च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती 48 धावांचं लक्ष्य आहे. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 18 धावांची गरज. आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. खूप चांगली सुरुवात केली. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे. ॲडव्हान्टेज आहे बॅटिंग करणाऱ्या 10 गाव या टीमसाठी कारण की एकही फलंदाज गमावला नाहीये. 30 धावांची पार्टनरशिप बनवली आहे राजेश मिरकुटे आणि भगवानने. ज्याप्रमाणे राजेश सरांनी उल्लेख केला की आम्ही पहिला सामना देखील जिंकत नव्हतो परंतु या स्पर्धेमध्ये उंच भरारी घेण्याचा प्रयत्न आहे आणि एक धाव कंप्लीट होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. दैवत सर आहेत. धावसंख्या एकने पुढे सरकेल 31. 31 धावा धावफलकावरती येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज भगवान. खूप चांगली पार्टनरशिप बनवली आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल यावेळीस VM ग्रुप 10 गाव टीमला. यावी सुख करताय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. संख्या 4ने पुढे सरकेल 35. 35 धावा धावफलकावरती 10 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. अप्रतिम बॅटिंग करतोय भगवान हा फलंदाज. चांगला चेंडू आहे. एकदम मिळत्या चेंडूवरती आणि पंचांचा पुन्हा एकदा लेग बाईटचा इशारा येतो. धावसंख्या एकने पुढे सरकेल 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल 10 गाव या टीमला. फुल टॉच चेंडू. गॅप शॉट सिलेक्शन आहे. एक धाव तर कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक डीप मध्ये दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. राजेश मिरकुटे आणि भगवान मध्ये धावसंख्या 2ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल यावेळी शॉर्ट ऑन पोल करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर कंप्लीट केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 39. 39 धावा 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज प्रेम गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज भगवान ऑन स्ट्राईक. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न. टॉप एज आहे. जेलची शक्यता असेल आणि सुरेख जेल डीपलाय. फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का बसतोय भगवानच्या स्वरूपात.
VM ग्रुप दहागाव या टीमला आणि 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 1 बाद 39 धावा उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 9 धावांची गरज. पाच चेंडू 8 धावांची गरज. फुल टॉस चेंडू मिस टायमिंग आहे. चेंडू ट्रॅव्हल तर मिड विकेटच्या दिशेने एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि फलंदाज बाद बिग विकेट डाऊन. या सामन्याची गोल्डन विकेट सांघिक यश मिळत आहे मोहिली संघाला. राजेश मिरकुटे बॅक टू द पविलियन. आणि या सामन्याची गोल्डन विकेट कॅरी केली आहे मोहिली संघाने. राजेश मिरकुटे बाद झालाय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. पावशेपाडा या टीमला विनंती असेल व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन आपण थांबायचं आहे. ओव्हर द विकेट. यावीस बॅटची इनरेज आहे. धावाची संधी असेल. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक निर्धाव चेंडू कमबॅक करेल. या सामन्यामध्ये मोहिली संघ 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स आहे. सामना 50-50 आहे. कोणताही संघ हा सामना जिंकू शकतो. 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज संघनायक विशाल मिरकुटे, त्याला साथ देतोय दीपराज आणि गोलंदाजी मार्कवरती जय. राईट मोर द विकेट.
यावेळीस पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. बीमर चेंडू 1+1 एकूण मिळत्या त्या 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 43 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आणि नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. या दरम्यान चेतन पाटील संदप यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. फ्रीटचा हा चेंडू आहे. मिस्टामिक स्ट्रोक आहे. झेलची शक्यता असेल. झेल तर पकडलाय परंतु फ्रीट आहे त्यामुळे जीवनदान मिळते. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 44 धावा धावफलकावरती येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. कारण की पहिले दोन्ही सामने आपण एकतर्फी पाहिले परंतु हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत रंगताना आपण पाहतोय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची कंपल्सरी गरज आहे 10 गाव टीमला. स्ट्रायकिंगला फलंदाज संगनायक विशाल. फुल टॉस चेंडू गॅप शॉट सिलेक्शन आहे. झेलची शक्यता असेल. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि धावबाची संधी आहे. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का बसतोय. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 2 धावांची गरज. आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज दीपराज. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची कंपल्सरी गरज आहे. सामना कोणी जिंकू दे, सामना कोणी हरू दे, हा विजय क्रिकेटचा आणि विजय आहे या स्पर्धेचा. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. जो संघ चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. यावीस डॉट बॉल आणि फलंदाज बाद होतोय. सामना फिनिश, सामना जिंकलाय. शेवटच्या बॉलवरती मोहिली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, कौतुक आणि आभार. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल 10 गाव टीमचं दोन्ही संघांना विनंती असेल लाईन अप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. अभिनंदन पुन्हा एकदा रोशन अंबारे, प्रेम अँड कंपनीचं. DJ